राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दानवेजी, खरं तर तुमचे मित्र आणि तुमच्या जिल्ह्यातले पालकमंत्री संभाजीनगरचे संदीपान भुमरे म्हणतात की संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा आम्हीच जिंकणार आणि एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील तोच विजयी होणार। खरं तर त्या मतदारसंघामध्ये पारंपरिक हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि आता संदीपान भुमरे यांच्याकडनं त्या मतदारसंघाच्या संदर्भात दावा ठोकला जातो। संभाजीनगर हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धवजींच्या नेतृत्वाला मानणारा जिल्हा आहे। आता भुमरे साहेब तर त्यांच्या पक्षात ते थोडी म्हणतील की आमचा पक्ष हरणार म्हणून, की आमचा पक्ष दुसऱ्याचं कोणाला अमित शहांचं ऐकणार, नरेंद्र मोदींचं ऐकणार असं थोडी म्हणणार। ते म्हणणारच एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकणार। परंतु संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला राहिलेला आहे। त्यामुळे शिवसेना या बाबतीत अतिशय निश्चिंत आहे। हा बालेकिल्ला शिवसेना स्वतःच्या ताब्यात 100% याही निवडणुकीत ठेवणार। खरं तर सिंधुदुर्गामध्ये जो प्रकल्प गुजरातला गेला, पाणबुडी पर्यटन प्रकल्प जो काही गुजरातला गेलेला आहे, त्या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की विरोधकांना कोणते मुद्दे राहिले नाहीत, त्यामुळे असा अपप्रचार जो आहे तो विरोधकांकडनं केला जातो। मला वाटतं त्याचे खुलासे करावे ना। पाणबुडी प्रकल्पाचं आताच्या घडीला काय पोझिशन आहे ते का त्याचं एखादं सगळी माहिती घेऊन त्याचं एखादं पत्र काढावं सरकारने की बाबा पाणबुडी प्रकल्प आपल्याकडेच होतोय, तो काही गुजरातला जात नाहीये, हे जरा स्पष्टीकरण करावं ना। त्यात MTDC काय करतं, महाराष्ट्र राज्याचं पर्यटन विभाग काय करतं, त्यांच्यात समन्वय आहे का, हे सगळं जरा खुलासा केला पाहिजे। विरोधकांनी काय केलं पाहिजे, काय सत्ताधाऱ्यांच्या तळ्या उचलल्या पाहिजे का? मग पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भात कुठेतरी जे आहेत वादविवाद आता समोर येताना पाहायला मिळतात। एकीकडे तुमचे नेते संजय राऊत बोलताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते संजय निरुपम म्हणतात की ठाकरे गट जो आहे तो आमच्या मदतीशिवाय एकही लोकसभा मतदारसंघ जिंकू शकत नाही म्हणून। मला असं वाटतं मागच्या वेळेस शिवसेनेच्या जागा 18 आलेल्या आहे निवडून, आणि काँग्रेसची माझ्या मते या महाराष्ट्रात एकच जागा आहे निवडून आली, तेही जागा चंद्रपूरची होती, जे शिवसेनेचे आमदार होते जे स्वर्गीय बाळू धानोरकर म्हणून, तेवढीच एक जागा काँग्रेसची होती। आणि बाकी काँग्रेस लढलीच होती ना महाराष्ट्रात। त्यावेळेस किती जागा आल्या होत्या, मला वाटतं काँग्रेसला चांगल्या पद्धतीने निरुपम साहेबांना माहिती असेल। ते ज्या मतदारसंघात राहतात तिथंच आता त्यांची कोणाची तयारी आहे का काँग्रेसची तेच बघितलं पाहिजे सगळ्यात आधी। महाराष्ट्राचा नंतर बोलूया आपण। परंतु ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये जो जागा वाटपाचा जो वाद सुरू आहे त्यावरती भाजपकडनं आणि तुमच्या विरोधी पक्षांकडनं सातत्याने टीका जी आहे ती केली जाते। कुठंच वाद आहे, कुठं काँग्रेस काय बोललं? संजय निरुपम काय ऑथेंटिक पर्सनॅलिटी थोडी आहे, पर्सनल थोडी आहे काँग्रेसचा। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष काही बोलले का? प्रदेशाचे एखादे सेक्रेटरी काही बोलले का? नाना पटोले साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, बाळासाहेब थोरात, हे ऑथेंटिक पर्सन आहे या महाराष्ट्रामधले काँग्रेसचे। संजय निरुपम काय ऑथेंटिक पर्सन थोडी महाराष्ट्राचे। उद्धव ठाकरे यांच्याशी आम्ही प्राथमिक लोकसभा जागा वाटपाची चर्चा केली असं जयंत पाटील यांनी म्हटलंय, त्या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे का? हे पहा, ह्या चर्चा मागच्या 4-6 महिन्यांना चालूच आहे लोकसभेसंदर्भात। सुरुवातीला होत्या, नंतर अजितदादा गेल्यानंतर पुन्हा नव्याने याच्यामध्ये ट्विस्ट आल्यामुळे पुन्हा नव्यानं बोलणी सुरू झालेली आहे। आणि त्याला मला नाही वाटत फार काही कोणत्या जागेचं महाविकास आघाडीमध्ये ज्याला अनबन म्हणता येईल किंवा यालाच लढायची त्याला असं कोणती जागा होणार नाहीये। पण ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगते की रश्मी शुक्ला ज्या काही फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी होत्या, ज्या काही IAS ऑफिसर आहेत, त्या राज्याच्या पहिला महिला पोलीस महासंचालक म्हणून येण्याची शक्यता आहे। आता तात्पुरता कार्यभार जो आहे तो विवेक फणसळकर यांच्याकडे, या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतात? एखादी महिला या महाराष्ट्राची पोलीस महासंचालक होणं याचा निश्चित आनंद आहे, परंतु रश्मी शुक्ला सारख्या ज्या होऊ इच्छितात किंवा सरकारला करायचं आहे त्यांच्यावर आरोप आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। या राज्य सरकार येत असतं जात असतं, या राज्य सरकारच्या गोष्टी न ऐकण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आयडिया लढवलेल्या आहे, वेगवेगळ्या कृत्या लढवलेल्या आहे, कोर्टामध्ये आलेले नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यांच्यावर आरोप आहे। आणि मला वाटतं ज्यांच्यावर असे गुन्हे दाखल आहे, ज्यांच्यावर असे आरोप आहे, त्यांची हे सरकार आल्यावर त्यांनी फाईल बंद केली, उद्या दुसरं सरकार आलं आणि ही फाईल उघडली तर काय होईल रश्मी शुक्लाचं? आणि म्हणून अशा पद्धतीनं असे ज्याला कलंकित म्हणता येईल असे अधिकारी राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नसावेत।
खरं तर आज सर 2024चा पहिला दिवस आहे. आज पहिला 1 जानेवारी आहे. खरं तर राज्याचे विधान परिषदेचे तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात. तुमचा या वर्षाचा खरं तर संकल्प काय असणार आहे आणि गेल्या वर्षीचं संपूर्ण गेलेलं गत राजकारण पाहता तुम्हाला काय वाटतं नक्की? नाही, येणारं वर्ष हे निश्चित लोकसभा विधानसभा निवडणुकांचं आहे. लोकसभेला या राज्याचं देशातलं जे हुकुमशाही प्रवृत्तीचं सरकार हे गेलं पाहिजे हा संकल्प आमचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आमचं सरकार यावं हे आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. परंतु गेल्या वर्ष जे काही राजकारण पाहिलं म्हणजे राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या राजकारणातली स्थित्यंतरणं पाहिली की 2 पक्ष जे आहेत ते दोन्ही गटामध्ये विभागले गेलेले होते आणि नात्या गोत्याचं सगळं राजकारण विभागलं गेलेलं होतं. अशी सगळी पूर्वी राजकारण पाहायला मिळालं नव्हतं. पण गेल्या वर्षीचं राजकारण हे खालच्या दर्जाचं होतं. त्यावरती काय सांगाल? हे पण महाराष्ट्राचं राजकारण हे देशाला दिशा देणारं राहत आलेलं आहे. मग स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून असेल तर आत्ताचं शरद पवार साहेबांपर्यंत असतील. अनेक लोकांनी देशाला दिशा दिली आणि महाराष्ट्राचं राजकारण एक देशाला आदर्शवत असं राजकारण म्हणून समजलं जातं, जे यूपी, बिहार, अन्य राज्यात कधीच होत नाही. पण तू मागचं वर्ष 1.5 वर्ष जर काळ बघितला तर महाराष्ट्राचं राजकारण त्याच्याही पुढे गेलेलं आहे. बदल्याचं राजकारण, सुडाचं राजकारण, एकमेकावर गुन्हे दाखल करणं, एकमेकावर हल्ले करणं, एकमेकाच्या व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी करणं, मला वाटतं हे महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नव्हतं. मला वाटतं हे बंद होण्याची आवश्यकता असं मला वाटतं. खरं तर एक शेवटचा प्रश्न आहे. बाळासाहेब आंबेडकरांच्या या महाविकास आघाडीच्या येण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? कारण की ते सातत्यानं म्हणतात की आमची युती जी आहे ती ठाकरे गटासोबत आहे. आम्हाला मवियाकडनं अर्थात काँग्रेसकडनं, राष्ट्रवादीकडनं कोणतेही अजून निमंत्रण आलेलं नाही चर्चेचं. मान्य बाळासाहेब आंबेडकरांचं आणि शिवसेनेची सातत्यानं बोलणी चालू आहे, अतिशय व्यवस्थित चालू आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं शिवसेना आणि वंचित सोबत राहणारच आहे. मग निवडणूक जी आहे तुम्ही मविया सोबत अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढणार की वंचित सोबत लढणार? कारण की ज्या पद्धतीने सातत्यानं तुम्ही देखील म्हणतात की आमचं वंचित सोबत बोलणं आणि वंचित म्हणते ठाकरे गटासोबत बोलणं. हे पण त्यांनी इंडिया आघाडीत यावं अशा बातम्या आहे, अशा गोष्टी चालू आहे. परंतु ते शिवसेनेबरोबर 100% आहेत. तेच मी माझं म्हणणं आहे की निर्णय काय असणार आहे? वंचित सोबत तुम्ही लढणार की मविया सोबत लढणार? वंचित आमच्या सोबत आणि आम्ही मविया सोबत. क्लिअर आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना वेगवेगळ्या विषयांवरती जे आहेत ते आपली मतं मांडलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.